तर आपला 10 किलो मालवणी मसाला बनवण्यासाठी आपण इथे कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत ते आपण बघणार आहोत। बघा, खूप लाल लाल अशा मिरच्या दिसत आहेत, अगदी मस्त। तर या ठिकाणी बघा, सर्वात प्रथम आपण ही लवंगी मिरची घेतली आहे। बघा, ही लवंगी मिरची 2 किलो घेतली आहे। ही पातळ सालीची लवंगी मिरची असते आणि ही चवीला खूप तिखट असते। अगदी आपला मसाला झणझणीत होणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल जास्त मसाला तिखट तर तुम्ही ही घालू शकता जास्त प्रमाणावर। जर कमी तिखट पाहिजे असेल तर याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। या ठिकाणी आम्ही यांचे देठ काढून घेतलेले आहेत या मिरच्यांचे, आणि सुकलेली आहे बघा मिरची, असा खळकन आवाज यायला पाहिजे। सुकवून चांगली घेतलेली आहे। 2 ते 3 उन्हं आम्ही लावलेली आहे या मिरच्यांना। मग या ठिकाणी लवंगी मिरची 2 किलो घेतली आहे। ही बेडगी मिरची आहे बघा, हिच्यावर जरा सुरकुते आलेले असतात, ह्या मिरचीवर सुरकुते आलेले असतात आणि लांबट असते मिरची। ही बघा बेडगी मिरची, ही चवीला लवंगी मिरचीपेक्षा कमी तिखट असते आणि कलर पण याचा चांगला येतो। हे बघा, अशा मस्त सुकलेल्या आहेत आपल्या मिरच्या, मस्त अगदी खळखण आवाज येतोय। ह्या 3 किलो घेतलेल्या आहेत मिरच्या आपण, बेडगी मिरची 3 किलो। ही काश्मीरी मिरची आहे बघा, काश्मीरी मिरचीची साल जी असते ती जाड असते, जाड सालीची काश्मीरी मिरची असते। हिला चांगलं ऊन द्यायला पाहिजे, चांगली सुकवायला पाहिजे, कारण ती दमट राहिली तर आपल्या मसाल्याला कीड लागण्याची शक्यता जास्त असते। आणि ही जी मिरची आहे ही कमी तिखट असते, परंतु ह्या मिरचीमुळे आपल्या मसाल्याला खूप सुरेख रंग येतो, अगदी लाल लाल भडक। तर ही काश्मीरी मिरची आम्ही इथे 1 किलो घेतलेली आहे। ही आपली संकेश्वरी मिरची आहे बघा, ही हायब्रिड मिरची आहे। ही पण बेडगी मिरची सारखीच असते, परंतु ही जरा बारीक असते। बेडगी संकेश्वरी मिरची जी आहे ही जरा बारीक आहे दिसायला आणि पातळ असते, जरा साल तिची पातळ असते बेडगी मिरचीपेक्षा। आणि ही जी मिरची आहे हिला पण चव खूप छान आहे। ही आपण या ठिकाणी 1 किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे। ही ओरिजिनल संकेश्वरी मिरची आहे। ही जी मिरची आहे दिसायला तुम्ही म्हणाल अरे काय मिरची जरा वेगळीच दिसते, पातळ आहे, पण ह्यामुळे खरी चव जी आहे मसाल्याला ती उतरते ह्या मिरचीमुळे, संकेश्वरी मिरचीमुळे। ही ओरिजिनल संकेश्वरी मिरची आहे। ही पण आपण इथे 1 किलो घेतलेली आहे, ओरिजिनल संकेश्वरी मिरची। ह्या सर्व मिरचींचा बाप म्हणजे संकेश्वरी मिरची आहे, कारण याची चव खूप छान येते। जरा महाग असते ही मिरची, परंतु तुम्ही जर तुमच्या मसाल्यामध्ये ही मिरची जर वापरली तर तुमच्या मसाल्याला अजून लज्जत येणार, टेस्ट येणार। खूप छान मिरची आहे ही। आणि ही मिरची आपण इथे 1 किलो घेतलेली आहे। ही पांडी मिरची जी आहे ही लवंगी मिरचीपेक्षा तिखटाला कमी असते आणि हिची पण जराशी मीडियम साल असते, जाड नसते जास्त साल। आणि त्याचबरोबर हिने पण आपल्या ज्या मसाल्याला कलर खूप छान येणार आहे आणि तिखट पण होते चांगला मसाला आपला। तरी पांडी मिरची आम्ही 2 किलो घेतलेली आहे। असं आमचा 10 किलो मसाल्याचं जे मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही 10 किलो मसाल्याच्या आहेत मिरच्या। आता याचा आम्ही मसाला बनवणार आहोत, कारण आम्ही ऑर्डर घेत असल्यामुळे कसं ग्राहकांना एकदम चांगल्या क्वालिटीचा मसाला आम्ही देतो करून। तर या ठिकाणी हा आपला मसाला जो आहे तो 1 नंबर होणार आहे। तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक दाखवणारच आहोत। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा की मसाला कसा होणार आहे, त्याचा रंग कसा राहणार आहे तो। आणि जर तुम्हाला आमचा मसाला जर आवडला तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता। ऑर्डर सगळ्यात सध्या चालूच आहे, बुकिंग झालेली आहे बऱ्याच जणांची आणि मसाले पण करतोय आम्ही, चालूच आहे। तुम्ही पण लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा। आता आपण मालवणी मसाला बनवण्यासाठी गरम सामान कोणतं लागतं ते बघणार आहोत। सर्वात प्रथम 1 किलो धने, 50 ग्रॅम जावित्री, 50 ग्रॅम लाल फूल। या ठिकाणी बघा जावित्री वेगळी आहे, हे बघा ही जावित्री आहे आणि हे लाल फूल आहे।
लाल फूल जे असतं ते जरा तेलकट असतं आणि याचा कलर जो आहे तो डार्क असतो, भगवा असतो आणि हिचा पिवळसर असतो जावित्रीचा कलर। अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता जावित्री आणि लाल फूल मधला फरक। खसखस पाव किलो, मिरी पाव किलो, लवंग पाव किलो, बडीशेप अर्धा किलो, जिरे अर्धा किलो। या ठिकाणी तमालपत्र 50 ग्रॅम, दालचिनी पाव किलो, असे तुकडे करून घ्यायचे दालचिनीचे, अख्खे नाही ठेवायचे, भाजताना बरं पडतं। त्याचबरोबर स्टारफूल पाव किलो, सुंठ पाव किलो। ही जी हळकुंड आहे ती आम्ही फोडून सुकवलेली आहेत। ही हळकुंड तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा अडकित्त्याच्या सहाय्याने फोडू शकता। मोठी वेलची 200 ग्रॅम, त्रिफळा जे आहे ते 100 ग्रॅम घेतलेला आहे। याच्या ज्या बिया आहेत काळ्या बिया त्या काढून टाकायच्या। इथे बघा काळ्या बिया तुम्हाला दिसत आहेत मध्ये मध्ये, ते आम्ही काढणार आहोत नंतर। ह्या काळ्या बियांमुळे मसाला कडवट होतो, तर त्या बिया काढून टाकायच्या। मेथी 100 ग्रॅम, शहाजिरे पाव किलो, हिंग 50 ग्रॅम, खडा हिंग घेतलाय, हा मसाल्यामध्ये टाकायचा असतो, त्याच्यामुळे आपला मसाला खूप काळ टिकून राहतो। कापूरचिनी, जायफळ घेतलेली आहे, इथे 8 जायफळ घेतलेली आहे। कापूरचिनी 100 ग्रॅम। कापूरचिनीमुळे मसाला खूप छान होतो, त्याला छान टेस्ट येते। नागकेशर 50 ग्रॅम, याने पण मसाला खूप छान होतो। हिरवी वेलची 100 ग्रॅम, पांढरे तीळ पाव किलो। या तिळांमुळे आपलं जे कालवण जे असतं ते घट्ट होतं, तर तुम्ही तीळ जे आहे मसाल्यामध्ये अवश्य टाका, पांढरे तीळ। मोहरी पाव किलो, दगडफूल 50 ग्रॅम। एवढं सगळं गरम सामान आपण इथे 10 किलोच्या मसाल्यासाठी वापरणार आहोत। इथे आम्ही वर्षभरासाठी आम्हाला जो 10 किलो मसाला लागतो तो आम्ही एकदाच वर्षभरामध्ये मे महिन्यामध्ये बनवतो, त्यामुळे हे एवढं सामान तुम्हाला खूप जास्त वाटत असेल, पण त्या मालवणी मसाल्यामध्ये आम्ही कोणतं वेगळंच गरम सामान कधी घालत नाही। तोच मसाला आम्ही वर्षभर आमच्या रेसिपीमध्ये पण आम्ही तोच वापरतो, घरचा मालवणी मसाला, त्याच्यामुळे हे एवढं सामान आपण इथे वापरणार आहोत। त्याचबरोबर आम्ही इथे एक मसाल्याची 5 किलोची ऑर्डर घेतली आहे, त्याच्यामुळे ते पण गरम सामान याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। अशा प्रकारे असं 5-10 किलोचा मसाला आम्ही बनवणार आहोत। तर हे जे प्रमाण आम्ही दाखवलेलं आहे हे गरम सामानाचं, हे 10 किलो मालवणी मसाल्याचं प्रमाण आहे। बघा आपली क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपण इथे मोठी कढई घेतली आहे इथे भाजायला। एक गरम मसाला आपण भाजून घेऊया। या ठिकाणी तीळ, नागकेशर आणि हिरवी वेलची आपण भाजूया। त्याचबरोबर जावित्री आणि लाल फूल पण घ्यायचं, फटाफट भाजून भाजायचं आहे आपण। हिंग, शहाजिरे, नागकेशर, जायफळ हे पण भाजून घेऊया। स्टारफूल भाजायचं, दालचिनी, शहाजिरे, मिरी, लवंग, बडीशेप, मोठी वेलची, त्रिफळा, मेथी, मोहरी, दगडफूल, तेजपत्ता,
हे सगळं गरम सामान आपण भाजून घ्यायचं चांगलं। हे बघा आपलं सामान जे आहे ते भाजून झालेलं आहे। बघा या ठिकाणी बघा तडतड असा आवाज यायला लागलाय, म्हणजे आपलं गरम सामान भाजून झालेलं आहे। जास्त नाही भाजायचं, जळेल खाली म्हणून। आता आपण हे सर्व काढून घेऊया। तेल टाकूया आपण गरम सामान भाजण्यासाठी। 4 ते 5 चमचे आपण तेल इथे टाकलेलं आहे। कुंड चांगली भाजून घ्यायची आहे। त्याचबरोबर सुंठ पण। तुम्ही विचार करणार कढई किती मोठी आहे, तर इथे आपण ऑर्डर घेतल्यामुळे पण ही कढई इथे मोठी कढई वापरतोय। मिरच्या पण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यासाठी कढई मोठी घेतलेली आहे। हळकून भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण धने भाजून घेऊया। धन्याला जास्त तेल लागत नाहीये, आपण जरासे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत धने। आपला मालवणी मसाला असल्यामुळे धने आपण इथे, आणि 10 किलो असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर धने टाकलेले आहेत। आता आपण यामध्ये धन्यामध्येच खसखस टाकूया भाजायला। खसखस जास्त लगेच जळते, त्याच्यामुळे आपण धन्याबरोबरच भाजून घेऊया। शेवटी टाकली आपण खसखस। धने आपले भाजून झालेले आहेत, आपण आता धने काढून घेऊया। असे खरपूस भाजून घ्यायचे धने गोल्डन कलर येईपर्यंत। हे बघा आपला मालवणी मसाल्याचा गरम मसाला भाजून झालेला आहे। ढवळून घ्यायचा मिक्स करून। आता आपण थंड करत ठेवायचा आहे, लगेचच भरायचं नाहीये पिशवीमध्ये, थंड झाल्यानंतरच भरायचा पिशवीमध्ये। थोड्या वेळाने डंकेवर जाणार आहोत आपण। आता आपण मिरच्या भाजायला घेणार आहोत। घाटी मसाल्याच्या मिरच्या भाजून घेऊया। बेडगी मिरची, पांडी मिरची, काश्मीरी मिरची, संकेश्वरी मिरची, लवंगी मिरची घेतोय। तेल टाकूया आता मिरचीला। तेलामुळे आपल्या मसाल्याला कलर छान येतो, त्यामुळे तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायच्या सगळ्या मिरच्या। आता मालवणी मसाल्यासाठी मिरची लवंगी मिरची भाजायला घ्यायची। हे बघा आता कशी लालसर मिरची चांगली भाजून झालेली आहे, खमंग भाजली मिरची। अशी मिरची भाजून घ्यायची चांगली एकसारखी। मसाला आपला खमंग होतो, छान होतो मसाला, लालसर होतो। बघा मिरची कशी भाजली ना, अशीच भाजून घ्यायची। बघा आपली इथे मिरची भाजून झालेली आहे, शेवटची भाजतोय बेडगी मिरची। सर्व मिरच्या भाजून झालेल्या आहेत, भाजलेल्या आहेत आपण। हे बघा आम्ही मसाला कुटून आणलेला आहे। हा आपला 10 किलो मिरचीचा मसाला 14.5 किलो झालेला आहे, गरम सामान वगैरे टाकून सगळं। आता आपण बघूया मसाला कसा झालाय तो आपला। हे बघा आपला मसाला एकदम लाल लाल भडक झालेला आहे, मस्त अगदी। आता याचा कलर कसा येतो आणि भाजायला याची टेस्ट कशी येते ते पण बघणार आहोत आपण। तर इथे आपण आपल्या मसाल्याची टेस्ट करणार आहोत की आपला मसाल्याचा रंग किती आहे येतोय ते। वालाची उसळ बनवतोय, वाल बटाट्याची। वाटण टाकूया।
आता आपण मसाला टाकूया, घरगुती मालवणी मसाला जो आपण आता बनवला आहे तो. हा मसाला टाकल्यानंतर याच्यासाठी या व्यतिरिक्त वेगळा गरम मसाला किंवा कुठला काश्मीरी पावडर वगैरे काही टाकायची गरज नाहीये. आपल्या मसाल्याला चांगला कलर येणार आहे. तुम्ही बघू शकता. हळद वगैरे काही टाकायची गरज नाहीये. आपल्या मसाल्याला बघा नॅचरली लाल कलर आलेला आहे. एकदम मस्त दिसते भाजी. बघू शकता. पाणी टाकून आपण भाजी शिजवून घेऊया. वाल आपले जे आहेत ते. बघा कसा तवंग आलाय. कलर बघा कसा छान दिसतोय. शिजल्यानंतर अजून हा कलर गाढा होणार आहे. भडक लाल भडक होणार आहे. आपली भाजी तयार आहे बघा. मस्त अशी लाल भाजी झालेली आहे बघा. कलर पण खूप छान आलाय भाजीला. हा आपला मालवणी मसाला आहे. एकदम मस्त अशी टेस्ट आली आहे भाजीला.